शासकीय निमशासकीय रुग्णालय यांच्याकडून 979 नमुन्यांपैकी तपासणीसाठी घेण्यात आले। पैकी 11 नमुने हे शासकीय विश्लेषक यांच्या अहवालात दिसून आले। सदर औषध मूळ घटक नसल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं। त्या 11 जे काही कंपन्या आहेत त्यावर बनावट औषध पुरवण्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यावर विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे 7 आरोपी त्याच्यात आहेत। 2 आरोपींना न्यायालयामार्फत अटकपूर्व जामीन मिळालाय आणि बाकीची तशी अजून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठीचा अवधी आहे। 4 लोक हे कोठडीत आताही त्या ठिकाणी आहेत। विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे एक डीसीपी मार्फत एक समिती नेमून त्याची चौकशी करून चौकशी अंती डीसीपी दर्जाच्या दक्षता अधिकारी डीसीपी त्याला हे मेडिकलचं नॉलेज असलेली माणसं लागतील ना त्याच्यात। तर त्यात आपली माणसं एफडीएची असतील, ड्रगची माणसं त्या ठिकाणी असतील, अशी अनुभवी लोक घेऊन आणि त्याची एक समिती करून त्याची तपास करून तपासांती माननीय मंत्री महोदय की डीसीपी त्यांनी सांगितलं की ही पोलीस आहे, अंमली पदार्थ करतात, आपण डीसीपी नेमला हरकत नाही, आपण उत्तर दिलं। पण आपले जे काही औषध आणि हे सचिव आहेत त्या सचिवांना एक उच्चस्तरीय समिती नेमून सदरील प्रकरणाची चौकशी आपण इस्टॅब्लिश करावी आणि त्या चौकशीअंती जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कारवाई करावी। सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे कंटेन एक असतात परंतु किमतीत कमी जास्तपणा असतो, हे अगदी खरं आहे। ते तपासून घेऊन आणि सारख्या कमिशन हे तसं उत्पादकाकडूनच कमिशन साठीचं जे काही ठरवून दिलेलं असतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी दर हे निश्चित केलेले असतात आणि म्हणून ते सारखे होण्याच्या संदर्भातलं एक नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा केलेला आहे केंद्र सरकारनं, त्याची अंमलबजावणी